यांपैकी या माऊलीला कोणाला श्रद्धांजली व्हायची असेल त्यांनी स्वेच्छेने इथे येऊन श्रद्धांजली व्हावी अशी विनंती. श्रद्धांजली व्हा. तुम्ही श्रद्धांजली व्हा. श्रद्धांजली व्हा. जगद्गुरु जगतवंदनीय शाक्यमुळे महाराजांनी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करून आज या ठिकाणी उपस्थित बौद्ध बांधव तसं उपासक उपासिका आज काही जाऊन बरेच म्हणजे एक वर्ष झालं पूर्ण. नेमकं छोट्याशा वयामध्ये म्हणजे वय नव्हतं असं पण अशा वयामध्ये ते गेलं त्याचं खरोखरच आपल्याला दुःख आहे. आणि दुःख हे आपल्याला शेवटपर्यंत राहणार आहे हे दुःख. कारण या दुःखामध्ये आपण त्या ऋषी परिवारामध्ये आपण ह्या दुःखामध्ये आपण सर्वजण सामील आहात. आणि ह्या दुःखामध्ये जसं की भगवंताने सांगितले की दुःख आहे, दुःख कुणाला नाही आहे, सर्वांना दुःख आहे. या जगामध्ये असा कुठलाही माणूस नाही की ज्याला दुःख नाही आहे. या दुःखामध्ये आपण दुःख कसं या दुःखाचं निवारण पण आहे. आणि दुःखाचं निवारण करण्यासाठी आपण दुःख जर असं तर वर्षानुवर्ष जर असंच आपण जर दुःख करत जर बसलो तर दुःख करून त्याचा आपल्याला काय गेलेला माणूस तो परत तर येणार नाही. पण कसं आहे सकाळी फुल उगवतं आणि दुपारी तो कोमजतं आणि संध्याकाळी ते निघून पडतं. तसंच आपलं जीवन आहे. या जीवनामध्ये आपल्याला दुःख असतंच पण दुःख कितीपर्यंत आपण हे करायचं आहे. आणि दुःख थोडंसं आपल्याला त्याचे जे काय नातेवाईक आपल्या त्या रक्ताचे आहेत त्यांना दुःख तर बरोबर आहेच आहे. पण दुःखाचं निवारण सुद्धा भगवंताने सांगितलं आहे की आपल्याला जसं काय आपण दुःख करतच जर बसलो तर दुःख भरपूर असतं. त्याच्यामुळे आपल्या दुःखाला निवारण करण्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूला जे काय आपल्याला धम्माचं जे काय आहे कार्य त्या धम्मामध्ये सामील आणिच आपलं एक विहार आहे. आणि तेच एक विज्ञानाचं आपल्याला ते विज्ञान एक आहे विहारमध्ये. आणि त्या विहारात जाऊन आपण आपल्या विहारात नेहमी आपण जावं. त्याच्यामुळं काय माहिती आहे भगवंताला त्रिशत पंचशीलचं जर ज्यावेळी आपण करतो तेच आपलं दुःख निवारण आहे. आणि त्या दुःखामध्ये आपण दुःख निवारण होतं आहे. आणि असंच विहारामध्ये हे जाणं करायचं बस. याच्याबद्दल काही नाही. आपण नेहमी आपण आपल्या जे काही करतो आपल्या संसारामध्ये दुःख आहेच. या दुःखातून आपण बाहेर यायचा हाच मार्ग आहे. आणि याच ठिकाणी आज जाऊन वर्ष झालं. आज ही जायचं वयसुद्धा नाही आहे पण याचं दुःख आपल्याला आहे. आणि याच ठिकाणी मी या ताईला माझ्याकडून माझ्या कांबळे परिवाराकडून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांना आजच्या या ठिकाणी आज या सर्वांच्या समोर मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि मी इथेच थांबतो. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय.